नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भूमिती या विषयावर व्हिडिओ घेणार आहोत। आज आपण याच्यामध्ये रेषाखंड, किरण आणि रेषा याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत। तर आपण आता समजून घेऊया की या रेषा तीन प्रकारच्या या ठिकाणी दिलेल्या आहेत। याच्यामध्ये हा बिंदू आहे या ठिकाणी आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी हा बिंदू आहे। या बिंदू पासून निघालेली रेष या बिंदू पर्यंत थांबते आहे। या बिंदू पासून दोन्ही बिंदूच्या मध्यभागी जी रेष आहे या रेषेला आपण रेषाखंड असं म्हणतो। त्यानंतर दुसरी जी रेष आहे या रेषेत बघा या ठिकाणी बिंदू आहे आणि या बिंदू पासून दुसरीकडे अमर्यादपणे ही रेष जाते। या रेषेला आपण किरण असं म्हणतो। त्यानंतर तिसरी जी रेष आहे या रेषेला दोन्ही बाजूला दोन बाण दाखवलेले आहेत। मग ही रेष दोन्ही बाजूने अमर्याद अशी वाढत जाते, म्हणून या रेषेला रेषा असं हे नाव दिलेलं आहे। तर आपल्याला भूमितीमध्ये खूप महत्त्वाच्या या तीन आकृत्या आहेत। तरी आपण जे स्पर्धा परीक्षा असतात त्यामध्ये आकृत्या ओळखा असे म्हणून प्रश्न पडतात, त्याच्यामध्ये आपल्याला या रेषांची नावं आणि त्याचे बाण आणि बिंदू हे लक्षात जर राहिले तर आपले कधीच प्रश्न चुकणार नाहीत। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद।